विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। महानगरपालिकेने इथे कचरा प्रकल्प इथे सुरू केलेला होता। इथून कचरा आणायचा आणि त्याच्यावर वीज निर्मिती करावी, पण असं काही इथं होत नाही आहे आणि इथे प्रचंड प्रमाणात कचरा साचलेला आहे। आणि आता आपण आलो आहोत इथे त्यांच्या या ठिकाणी रायगडच्या प्रकल्पाच्या इकडे सगळे संतोष पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी इथे उभे आहेत। त्यांनी इकडच्या ज्या कचऱ्याच्या गाड्या होत्या त्या परत पाठवलेल्या आहेत। कमीत कमी 40-50 गाड्या होत्या, त्या त्यांनी आज परत पाठवल्या। त्यांनी अशी भूमिका घेतली आहे की याच्यापुढे इथे एकसुद्धा आम्ही गाडी येऊ देणार नाही आहे। तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की सर काय एकंदरीत घटना ही सांगा मग। ठाणे महानगरपालिकेने जो इथं कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प जो ठाणेकरांना स्वप्न दाखवले होते, पण इथे ठाणेकरांना मी सांगू इच्छितो, मी पण ठाण्याचा इथला नागरिक आहे, पण इथे तुम्ही जे ठाण्याचे जे नागरिक असाल, सुजाण नागरिक असेल, त्यांनी तुम्ही पाहावं काय कचऱ्यापासून वीज निर्मिती होते का कचऱ्यापासून काय मलिदा तयार करतात। ते फक्त ठाण्याचा कचरा इथे आणतात आणि इथून तोच कचरा भरून काय सेक्री वगैरे होत नाही, तर तोच कचरा परत ठाण्याला कुठे नेऊन खाडीत टाकतात। आणि इथे पूर्ण ते पाहत असाल का सर्व डोंगर कचऱ्याचे डोंगर उभे केलेले आहेत। आणि या संदर्भात आम्ही लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकला होता। त्या संदर्भात आमची दखल घेऊन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर अशोक शिंगारे साहेब इथे येऊन आमची आम्हाला समजूत घालून आम्हाला शाश्वत केलं होतं तर तुम्ही बहिष्कार मागे घ्या, तुमच्या मागण्या काय असेल त्या संदर्भात मीटिंग लावतो। आम्ही त्यांनी मीटिंग लावली कलेक्टर ऑफिसला त्यांच्या दालनामध्ये, आणि त्या संदर्भात महापालिकेचे अधिकारी होते, त्यांना आदेश दिला, सक्त आदेश दिला होता का तुम्ही जर तो कचऱ्याचा डोंगर तुम्ही 8 दिवसात खाली नाही केला तर मी संबंधित प्रोजेक्टची जागा जमीन आहे ती माझ्या आदेशाने काढून घेतो। पण त्यांच्या आदेशाला पण त्यांनी कालप असलं आणि त्यांच्या आदेशाला पण केराची टोपली दाखवून तरी तर आम्ही नंतर आम्हाला नवीन आयुक्त आले राव साहेब, त्यांनी पण बोललं मिटिंगला मागे। आता आमची गणपतीच्या 2-4 दिवस पहिले मिटिंग झाली, तिथे पण तेव्हा ते सांगितलं की आम्ही तुमचं 8 दिवसाच्या आतच ते पण 8 दिवस जावले। आणि त्या मिटिंगला संबंधित कलेक्टर ऑफिसला जे अधिकारी होते रोडे आणि प्रशांत पवार म्हणून ते पण तिथे हजर होते, ते पण त्यांच्याशी खोटे बोलले तिथे का आम्ही तिथला कचरा काढायला सुरुवात केली। तुम्ही पाहू शकता आज 4-7 महिन्यापासून कचरा तिथे पडलेला, त्याच्यावर झाडं उगवलेले आहेत आणि लोकांना दुर्गंधी, पूर्ण गणपती सण आम्ही पूर्ण दुर्गंधीमध्ये काढला आहे। आणि जो ठाणेकरांना सांगू इच्छितो का जे तुम्हाला दाखवत असतील का तिथे रायगडला प्रोजेक्ट वगैरे काय नाही, सर्व तिथला त्यांचा ट्रान्सपोर्टेशन आहे, सर्व पैसा अधिकाऱ्यांना पैसा काढायचं काम आहे, दुसरं काहीच नाही। तिथला कचरा इथे येतात, इथला कचरा भरून परत दुसऱ्या गाड्यांनी तिकडे नेतात आणि खाली टाकतात। हा जो प्रकल्प आहे तो सुरू आहे का बंद आहे? प्रकल्प सुरू आहे, पण त्याच्यात काहीच नाही होत ना। त्याही सांगितलं वीज निर्मिती, विजेचा काही एक बल्ब साधा लागला नाही, 0चा बल्ब पण चालू नाही केला अजून त्यांनी। हे खाली दाखवतात का आम्ही ओला कचरा सुका कचरा, आज तुम्ही जाऊन बघू परिस्थिती स्वतः बघा, ओला कचरा सुका कचरा काय काढला त्यांनी, काय कधी आणि काय महापालिकेला काय उत्पन्न दिलं। आज मला समजलं का 60 का 70 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे थकबाकी बाकी आहे आणि जो ट्रान्सपोर्टेशन करतो त्याचे पण 50-60 लाख रुपये बाकी आहेत, म्हणून त्यांनी लोकांनी स्ट्राईक केले। 4.5 कोटी बाकी। सर तुम्ही वारंवार मागणी करून इथला कचरा बंद होत नाहीये, आता तुमचं काय पाऊल असणार? आम्ही या संदर्भात कलेक्टर साहेबांची मिटिंग केली, जिल्हाधिकाऱ्यांची मिटिंग केली, आयुक्तांची पण मिटिंग झाली आमची, त्यांच्या शब्दाला किराया टोपली जातात। त्या संदर्भात आम्ही सोमवारी आपल्या पाट्या घेऊन, आमच्या इथे दुड्डे आणि टोपली बोलतात आमच्या आगरी भाषेत, ते घेऊन इथून कचऱ्याचे भरून आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत आणि तिथे आंदोलन करणार आहेत। सोमवारी आमचं कलेक्टर ऑफिसला आंदोलन असतात आणि आमच्या इले कोयचे बरोबर असणार। आम्ही सर्व ग्रामस्थ, महिला इथले सर्व रहिवासी, नवीन रहिवासी समाजाचे। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो का इथे जो प्रोजेक्ट बसवला आहे त्याच्यात पूर्ण रहिवासी झोन आहे आजूबाजूला। आमच्या गावात इकडे सीबीएसई शाळा नव्हते, 40 वर्ष आम्ही चिखलात आयुष्य काढलं, महापालिकेत नावाला होतो खाली आम्ही 40 वर्ष इथे महापालिकेने अजिबात लक्ष दिलं नाही। अजूनपर्यंत एक गार्डन सुद्धा इथे डेव्हलप केला नाही महापालिकेने दाखवावा गार्डन काढून, मी माझे 5 लाख रुपये देतो, आमच्या परिसरात एकही गार्डन डेव्हलप केलं आहे का? सर काही महिन्यांपूर्वी स्थानिक आमदारांसमवेत देखील आयुक्तांची तुम्ही भेट घेतलेली होती, मग या संदर्भात पुढे काय झालं? आश्वासनं दिली गेलेली होती। स्थानिक आमदार आमचा मनसेचा असल्या कारणाने त्यांना श्रेय नाही लादण्याचं हे एक त्यांचं कारण असू शकतो, कारण दोन्ही मिटिंगला कलेक्टर साहेबांच्या मिटिंगला पण आमदार राजू पाटील साहेब होते आणि आयुक्तांकडे राजू पाटील साहेब होते, पण त्यांना श्रेय नाही भेटावं म्हणून कदाचित यांची मानसिकता असू शकते अधिकाऱ्यांची किंवा तिथल्या ठाण्यातल्या मोठ्या राजकीय नेत्यांची, म्हणून ते प्रोजेक्ट आम्हाला इथे लटकून ठेवलं आहे। आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्ही इथल्या आजूबाजूच्या परिसरात डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघू शकता की इथल्या गावाला किती ॲडमिट काय त्रास आहे।
सकाळी झोपेतनं उडाले लोकांचे घसे बसलेले असतात. आज माझा घसा पण तुम्ही बघता मग आवाज निघत नाही. सर्वांना त्रास हाच आहे. आता इथं गाड्या ज्या सुरू आहेत त्या आता तुम्ही आता अटकाव केलाय का त्यांना? मी आता ज्या गाड्या येतील आम्ही सांगितलं समोरचा कचरा जे कलेक्टर साहेबांनी आदेश दिले होते आणि आयुक्तांनी, तर त्यांच्या आदेशाचं तुम्ही पालन करा. तर पहिला हा ढिगारा कचऱ्याचा इथून उचला, मगच तुमच्या दुसऱ्या गाड्या आम्ही आतमध्ये येऊन देऊ. तोपर्यंत एकही गाडी आतमध्ये येणार नाही. आणि आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही तीव्र संघर्ष करणार. आणि सोमवारी आम्ही आमचा मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहे. तुम्ही आता जाऊन आतमध्ये आजार झालेत. तुम्ही पाहत असाल की इथं बघा कचऱ्याचा सगळा ढीग साचलेला दिसतोय. इथे असा डोंगरच्या डोंगर उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे इथे दुर्गंधी पसरलेली आहे आणि त्याचा डास आणि इथे मलेरिया वगैरे सगळ्याचे प्रकार जे आजार ते ह्या सगळ्या कचऱ्यामुळे होत आहेत. आणि ह्या समोरच तुम्ही बघाल तर तो प्रकल्प आहे जो आता बंद आहे. त्याच्यापासून कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा हा प्रकल्प आहे, पण तो बंद असल्या कारणानं इकडे फक्त येऊन कचरा डम्पिंग केला जातो आणि काही दिवसांनी परत हा घेऊन कुठेतरी नेला जातो अशी इकडच्या नागरिकांची तक्रार आहे. हा तो प्रकल्प आहे समोर बघितलं तुम्ही, तो आता सध्या बंद आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथं कुठल्याही प्रकारची वीज निर्मिती होत नाही, साधा बल्ब सुद्धा इथे पेटत नाही आहे. त्यामुळे हा प्रकल्प बंद आहे, फक्त दिखाऊ प्रकल्प आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. आणि ह्यानंतर जर हे ते कचऱ्याचे गाड्या आल्या तर ह्यांचं तीव्र निदर्शने करणार आहेत आणि सोमवारी कलेक्टर ऑफिससमोर हे कचऱ्याचे टोपल्या घेऊन तिकडे आंदोलन छेडणार आहेत. त्यांनी असा इशारा दिला आहे प्रशासनाला की इकडचा आम्हाला इथं कचराच नको आहे आणि हा कचरा इकडे सगळा काढून टाका, आम्हाला त्याचा जाम त्रास होतोय. हा कचऱ्याचा डम्पिंग आहे, हा आम्हाला इथं नकोच आहे. राष्ट्रीय न्यूजमधून प्रवीण कामत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.